लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। खानापूर तालुक्यातील वाळूज येथे आज बुद्ध पौर्णिमा निमित्त तक्षशिला बुद्ध विहाराचे भव्य लोकार्पण आणि बौद्ध मूर्तीची विधिवत स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली। या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते। या बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। या निधीतून विहाराचे उत्कृष्ट बांधकाम पूर्ण करण्यात आले असून अनिल लोंढे आणि सिव्हिल इंजिनियर अखिलेश अनिल लोंढे यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। या कार्यक्रमास खानापूर तालुक्यातील बौद्ध समाजातील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे पदाधिकारी, बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांनीही आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये नवनीत लोंढे, तुषार लोंढे, चंद्रकांत कांबळे, बशीर मुजावर, शरद घाडगे, संजय मस्के, गणेश पवार यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। तसेच जिल्हा परिषद सदस्या मनीषा बागल आणि सांगोला गावचे सरपंच सुशांत देवकर यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। एकूणच बुद्ध पौर्णिमा या पवित्र दिवशी पार पडलेला तक्षशिला बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला।